नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्पेशल रवा ढोकला रेसिपी. बेसनाचा ढोकला तर आपण नेहमीच खातोच, बट कधी बेसन कमी असलं तर रवा ढोकला पण बनवून बघा. जी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी वाटते. आणि रेसिपी आवडेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे, बारीकवाला रवा, आणि 1 कप बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि रेड चिली पावडर टाकायचं आहे. रेड चिली पावडर नाही आवडत असेल तर स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा पण टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. नंतर 1 चम्मच साखर घेतली आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचं सिरप तयार करून घेतलं आहे, ते त्यात टाकायचं. आणि अर्धा वाटी दही घेतलेलं आहे खट्टवालं, ते टाकायचं. नंतर सर्व मिक्स करायचं आणि गरजेनुसार पाणी घालून ढोकळ्याचे जसं बॅटर असतो तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे मेन मजेदार, आणि एक पण गुठली नको त्यामध्ये, असेल तर त्या काढून घ्यायचं आहे. बॅटर मिक्स करून झालं की त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि दुसऱ्या कढाईमध्ये वगैरे पाणी घालून बॉईल करायला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर बॅटरमध्ये 1 टेबलस्पून गरम हॉट ऑइल घालायचं आहे, गरमवाला ऑइल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 सैशे इनोचा त्याआधी ज्या पण भांड्यामध्ये तुम्हाला बनवायचं असेल ढोकला, त्या भांड्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि 1 पॅकेट इनोसा घालून बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर लगेचच ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे व ढोकला शिजवायला ठेवून द्यायचा आहे. त्याआधी कढाईमध्ये स्टँड ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर चेक करायचं आहे टूथपिक टाकून आणि तडका लावायचा आहे मस्तपैकी. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.